बदलापूर रेल्वे स्थानकावर सकाळच्या सुमारास एका वयस्कर व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे। नमस्कार, मी स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर रेल्वे स्थानकावर सध्या आपण आहोत। याच ठिकाणी कर्जत साईडला रेल्वे रुळावरती झोपून जे आहे एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। काय आहे त्या व्यक्तीचं नाव, ही संपूर्ण माहिती या लाईव्हच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। का त्यांनी असं टोकाचं पाऊल उचललं, तर त्यांच्या जवळ जे आहे एक सुसाईड नोट जी आहे ती देखील मिळाली असं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माहिती पडतं आहे। ज्या वेळेला आपण आरपीएफ वगैरे यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की अजूनही संपूर्ण माहिती आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु हा संपूर्ण जे काही प्रकार आहे तो सकाळच्या सुमारास 7:40 जो टाइम आहे त्यावेळेस घडला। त्यावेळेस एक व्यक्ती कर्जत साईडला याच ठिकाणी डायरेक्ट रेल्वे रुळावर जाऊन झोपला। प्रवाशांनी ते बघितलं आणि प्रवाशांनी त्यांना त्या ठिकाणावरून परिस्थिती आवरण्याचा प्रयत्न केला, त्यांना त्या ठिकाणावरून सरकवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्याच दरम्यान अचानकपणे जे आहे 7:40चा टाइम होता, रेल्वे येण्याचा वेळ होता आणि त्यावेळेस रेल्वे त्या ठिकाणावरून आली आणि त्या व्यक्तीचा तिथे मृत्यू जो आहे ते झालेला आहे। कोण होते ते, आपल्याला जी माहिती मिळाली आहे ती आपण बघणार आहोत। आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असं सांगितलं जात आहे की त्यांचं नाव राजेंद्र जयस्वाल असं होतं, राहणारे उत्तर प्रदेश असं सांगितलं जात आहे, परंतु सध्या जी सूत्रांनी माहिती दिली त्यांचं म्हणणं आहे की आता तरी ते जे राहत होते सध्या ते बदलापूरला राहत आहे आणि 60 ते 70 वर्षांपर्यंत असं मध्ये त्यांचं वय आहे। अचूक माहिती अद्यापही मिळत नाही, कारण संपूर्ण जोपर्यंत माहिती त्यांच्या घरच्यांकडून म्हणा किंवा कोणाकडून येत नाही तोपर्यंत आपण उगाच जी माहिती असेल ती नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू। परंतु आता जी माहिती मिळते तेच सांगितलं जाते की राजेंद्र जयस्वाल असं त्या मृत व्यक्तीचं नाव आहे आणि 60 ते 70 वर्षांपर्यंत मध्ये जे त्यांचं वय आहे। आता त्यांनी आत्महत्या का केली, तर त्यांच्याजवळ एक सुसाईड नोट मिळाली असे देखील सूत्रांनी माहिती दिलेली आहे की त्यांच्याजवळ एक सुसाईड नोट मिळाली आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की ते कुठल्या तरी आजाराने त्रस्त होते आणि त्याच्यामुळे त्यांनी आत्महत्या केलेली आहे। परंतु आता नेमकं खरं काय आहे, त्यांच्या आत्महत्या मागचं कारण ते काही स्पष्ट होत नाहीये। परंतु आज हा व्हिडिओ करण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे सकाळच्या सुमारास आम्हाला खूप काही फोन आले आणि खूप जण असं देखील संग्रह होत होता की आत्महत्या नाहीये, कोणीतरी रेल्वेमधून पडलं आहे, असं झालंय तसं झालंय। तर आरपीएफ यांनी दिलेल्या माहितीनुसार असं काहीही नाहीये। स्वतःहून तो जो काही व्यक्ती आहे ते खाली उतरले, रेल्वे रुळावरती जाऊन झोपले आणि त्यांना प्रवाशांनी उचलण्याचा प्रयत्न करणार याच दरम्यान ट्रेन आली आणि हा संपूर्ण जो काही प्रकार आहे तो घडलेला आहे। तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या, परंतु असं कुठलंही टोकाचं पाऊल उचलत असताना नक्कीच स्वतःचं जीवन हे खूप मौल्यवान आहे आणि असं कुठलंही टोकाचं पाऊल तुम्ही उचलू नका अशीच एक विनंती करू। आज सकाळच्या सुमारास हा प्रकार घडला, असे अनेक प्रकार बदलापूर रेल्वे स्थानकावर घडत आहे आणि क्षणार्धात आपला जीव जो आहे ते संपवताना आपल्याला नागरिक बघायला मिळत आहेत। कुठली काही अडचण असेल, काही असेल तर नक्कीच ते मित्रमंडळींसोबत तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा। प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये दुःखी असतो, परंतु त्याचं जे काही समाधान आहे ते शेवटचं पाऊल म्हणजे एवढं टोकाचं पाऊल उचलू नका। आता सध्या आपण जर बघितलं तर आजच ही घटना घडली आणि अनेक जे काही प्रवासी होते त्यांनी आम्हाला प्रत्यक्षदर्शनी फोन करून सांगितलं की असा असा प्रकार आमच्या डोळ्यासमोर घडला, आम्ही डोळ्यासमोर बघितलं की त्या व्यक्तीने रेल्वे रुळावर ते उतरले आणि ते तिथे झोपले आणि तिकडून ट्रेन आली। तर खूप भयान असे हे प्रसंग आहे, तर असं कुठलंही टोकाचं पाऊल तुम्ही उचलू नका एवढंच सांगू। धन्यवाद। बघत रहा आपले बदलापूर, स्वप्नाली।